आणि ही बघा आम्ही आलो जत्रेच्या जवळ बघा आलेले आहोत। ओ ताई ते नारळ सोडायचं कितीला? आज माणसं भरपूर दिसत ना आपल्याला, तर यासाठी खास आहे ना एसटी सोडलेली आहे। थोडंसं सामान आणलेलं आहे जत्रेमधनं की आई आता काहीतरी पिशवीतनं काढते आम्हाला। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। तर आज रात्रीच्या वेळेस आम्ही चाललोय जत्रेला, पुढे पाडगावला ना। हा, तर बुरंबावडे गाव आहे ना, त्या साईडलाच पाडगाव म्हणून एक गाव आहे, तिकडे ना जत्रा लागलेली आहे। तर आम्हाला माहिती पडलं, तर कुणालचे बाबा आम्हाला घेऊन चाललेत। कुणाल पण आहे मागे। कुणाल कुठे दिसतोय? कुणाल तो बघा सीटच्या मागे बसलेला आहे। आणि आता आम्ही आलोय इथे पेट्रोल पंपवरती। अगोदर पेट्रोल भरणार आणि मग इकडून निघतो आम्ही। बघू आता कशी जत्रा आहे काय माहित नाही आम्हाला, पहिल्यांदाच चाललोय आम्ही तिथे आणि खूप वर्षानंतर मी जत्रा बघणार आहे ती, त्याच्यामुळे असं थोडासा नाही, असा भरपूर असा आनंद होतोय। लहानपणी जत्रा बघितली होती आणि एकदा खारेपाटणला आपण गेलो होतो ना, हा त्यावेळेस बघितलं होतं, आणि आत्ता खूप वर्षानंतर। तर हा बघा, हा आमचा तरळ्याचा पेट्रोल पंप आहे। आमचं गाव कासारडे ना, तिथे लिहिलं होतं ना आमचं गाव कासारडे। पाडगावला चाललेत ही गाडी पण। कालोख आहे, कालोख सगळा, त्याच्यामुळे रात्रीचं शूटिंग करायचं म्हटलं ना खूप जरा भारी पडतं। विजयदुर्ग या रोडने बारी बंद करायची ना, मग थंडी वाजेल ना। आम्ही स्वेटर घालायलाच विसरलो, बोला गारठा आहे ना इतका, त्याच्यामुळे काचा आम्ही आता बंद करून घेतल्यात। आणि समोर बघा अशा गाड्या पण अशा भरपूर रस्त्याने चाललेल्या आहेत। मला वाटतं ती लोक पण जत्रेलाच लोक निघालेले आहेत सगळेजण, कारण खूप अशा गाड्या आता रात्रीच्या वेळेस गावाला इतक्या गाड्या नसतात। जत्रा वगैरे असे ना तेव्हाच लोक असे घराबाहेर पडतात। हे बघा गावाला बुरंबाड, बघ बुरंबाडची लोक बाहेर आहेत बघ। हा हे बघा, ही लोक बघा जत्रेला जाण्यासाठी लोक कशी उभे आहेत, थांबलेले आहेत बघा असं। आणि हे बघा आम्ही आलो जत्रेच्या जवळ बघा आलेले आहोत, जत्रेच्या जवळ बाईक आहे तिकडे। हा, आणि दोन्हीकडे अशा गाड्या विड्या सगळ्या पार्किंग केल्या आहेत। तर पार्किंगची जागा पहिला आम्ही शोधतोय, आणि भरपूर अशी माणसं दिसत आहेत। चांगलं वाटतंय बघायला असं। हे बघ ट्रॅफिक पोलीस पण आहेत, हे बघ हे बघ जरा उभी राहा तू, ट्रॅफिक पोलीस आहेत तर मला पण माहिती आहे। लोक किती शॉपिंग करून चालले ते बघ, गाडीला जागा हा इथे मोठी जत्रा आहे, मोठी जत्रा आहे। उभी राहा, राईटला टाकायला जागा। तर खूप वर्षानंतर आज जत्रेमध्ये आले होते ना मी, त्याच्यामुळे म्हणजे एक्साइटमेंट असते ना ती एक होती। लहानपणीची जत्रा आहे ना ती आज माझ्या डोळ्यापुढून जात होती। म्हणजे ते दिवस की नाही मला आज आठवते की लहान असताना आपण जत्रेमध्ये किती मजा करायचो। आणि भरपूर आम्ही मजा करायचो लहान असताना। जेव्हा जत्रेमध्ये आम्ही जायचो ना त्यावेळेस म्हणजे ते गोळा खायचं, उसाचा रस प्यायचा, सरबत बघा असं ते, आणि बंदुकीने फुगे फोडायचे, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या बघा। हे बघूया, हे कुठलं वालं? त्यांना विचार ना हे। ओ ताई ते नारळ सोडायचं कितीला? अच्छा, हा हा। आणि बाकी हे आडाळा वगैरे कितीला? आडाळा मोठावाला आणि छोटावाला? छोटा 300 वाला पण आहे, हा 600 आहे, 700 आहे। अच्छा, हा हा। पूर्ण झाली हे कशी समजणार? आता दत्त जयंती बघा होती ना, आता सगळीकडे दत्त जयंती निमित्त म्हणजे पूजा असतात गावच्या ठिकाणी, किंवा सप्ताह असतं, जत्रा असतात। म्हणजे काही ठिकाणी तर इतकी मोठी जत्रा असते ना। आता ही जत्रा बघितली ना मी, ती तरी थोडीशी लहान मला वाटली। मी ना खारेपाटणला गेले होते एक 3 वर्षापूर्वी, म्हणजे ज्या वेळेस आम्ही गावी बघा शिफ्ट झालो ना त्या वर्षीच खारेपाटणला गेले होते। आणि गावची जत्रा मी बघितली नव्हती। मी आता तुमच्याशी बोलली ना ती मुंबईची जत्रेबद्दल मी बोलते। आत्ता गावची जत्रा मी ही पहिल्यांदा बघितलेली आहे खारेपाटणला। ती खूप अशी मोठी जत्रा होती, असे मोठे मोठे झुले, आणि म्हणजे असं मी बघतच राहिलो होती, इतकं ते सगळं मोठं होतं। त्या मानाने ही जत्रा थोडीशी मला अशी म्हणजे लहान वाटली असं आहे ते, पण ही जत्रा पण खूप सुंदर होती। वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल, म्हणजे मला तर असं झालं ना
त्या वस्तू बघून हे घेऊ का ते घेऊ, इतकं छान सगळं होतं. कपडे, साड्या, परत घरामध्ये लागतात ना किचनसाठी वस्तू, त्या म्हणजे भांडी वगैरे असं ते पण होतं. अजून शूज, चप्पल, म्हणजे मी अगदी तुम्हाला सांगीन ना तितकं कमीच. सगळं 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 इथे सामान होतं. म्हणजे असं बघितलं की असं होतं की बापरे हे घेऊ का ते घेऊ, अशा सगळ्या गोष्टी. आणि काय काय गोष्टी तर इतक्या छान होत्या, काही काही वस्तूच्या स्वस्त सुद्धा होत्या. आणि असं पण नाही की खूप महाग आहे असला प्रकार नाही, स्वस्त वस्तू पण येत्या. तर इथे आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो सगळीकडे. आणि नंतर हे लहान मुलांचं खेळण्याचं होतं, तिथे आम्ही आलो. म्हणजे आम्हाला असं वाटलं की झुला वगैरे सगळं काय काय असेल तर आपण बसू शकतो, पण ते नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही पुन्हा रिटर्न दुसरीकडे गेलो. मग ही बघा जत्रेसाठी खास आहे ना एसटी सोडलेली आहे. लोक बघा किती गर्दी करून आहेत एसटी मध्ये. आणि आम्ही आता निघालोय घरी जायला. ते कुणालच्या बाबा गाडी आणतात म्हणून आम्ही जरा थांबलो इथे. भरपूर अशी गर्दी आहे जत्रेला. मजा मजा गावच्या पोरांची का सगळ्यांची मजा? गावच्या लोकांची मजा थोडी. एसटी वगैरे बघितली कशी सोडली होती ती, बापरे. हे बघा ज्या गावात बस ते जात नाही ना रात्रीची, हा त्या लोकांनी बुक करून ठेवले. अच्छा, आता आलो बघ उजेड, आता बघ जरा उजेड आहे. आणि आम्ही बघा आता निघालोय घरी जायला. मजा आली, खूप मजा आली. तर थोडस असं वेगळं काहीतरी. आणि मला वाटतं अजून 4-5 दिवस आहे ना ही जत्रा. हाय हाय. पण एवढंच की अंधार असतं ना रात्रीचा, त्याच्यामुळे फारसं असं काही शूटिंग करायला नाही मिळालं. भरपूर असा अंधार आहे. तर मला जितकं शक्य झालं तितकं मी शूटिंग केलेलं आहे थोडंफार. आज गाड्या तरी दिसत आहेत ना. पण भरव भरव बाग्याला भरव, कुणाल भरव, त्याला भरव. काय दोघांनी हैराण केलं असेल, बाप रे. जास्त करून भाग्याने कसली उडी मारला माहिती आहे माझ्या अंगावरती. हा, आता घरी आल्या आल्या पहिला त्यांना जेवायला दिले. हा बस झालं चला. कुणाला काय भरवतोस काय भाग्याला? हा बस झालं भाग्या, शेरू बसा खाली बसा. गुड बॉय. बघा बाहेर जायला. कोण नाही बाहेर, ते सू करायला रात्रीची. कुणाला जा, तू पण जातोयस? हा जा मग. थोडंसं सामान आणलेलं आहे जत्रेमधनं, ते तुम्हाला मी दाखवीन. आता नाही दाखवते, उद्या सकाळी दाखवीन. पण आता जरा घरातलं जरा अंथरूण वगैरे पण घालायचं सगळं. आणि आम्ही जत्रेमध्येच नाश्ता वगैरे थोडासा केलेला, त्याच्यामुळे काही जेवढं तर काही प्रश्न नाही. भाग्याशेवर यांचं मी सगळं करून गेले होती. मला ना थोडीशी जरा चिंता लागली होती. दोघं जण म्हटलं घरामध्ये आहेत, म्हणजे अशा राहतात ते, अशी काही चिंता नाही. पण तरी पण थोडासा उशीर झाला आम्हाला, म्हणजे अर्धा तास आम्हाला लेट झालं घरी यायला. त्याच्यामुळे जरा थोडंसं हे वाटत होतं. पण त्यांना काय नाही, दोघंजण झोपतात आरामात. आता आले जेवले दोघंजण, आता शांतपणे झोपून जातील. तर सामान जे काय आणलं आहे ना ते सगळं मी आता उचलून ठेवते. आणि मग उद्या सकाळी तुम्हाला मी आरामात दाखवीन सामान. खूप अशा छान छान वस्तू अशा होत्या, खूप मस्त आणि स्वस्त. म्हणजे क्वालिटी ठीक आहे, म्हणजे ओके क्वालिटी असते, एवढी काही खास पण नाही, पण एवढं खराब पण नाही असं. त्याच्यामुळे बरं पडतं सामान ते. आणि होतं चांगलं आहे, एवढं काही महाग नाही पडलं. त्याच्यामुळे घेतल्या मी 3-4 वस्तू घेतलेल्या आहेत, ज्या मला गरजेच्या वाटल्या त्या वस्तू मी घेतलेल्या आहेत. खूप असं मस्त होतं, खूप छान होत्या वस्तू. म्हणजे असं बघितलं ना की आपल्याला असं वाटतं की हे घेऊ का ते घेऊ, असं होतं. इतकं छान होतं. पण उगाचच खरेदी करायचं म्हणजे गरज नसतं ना, तर मला काय ते आवडत नाही, पडून राहतं मग. तर खाजा वगैरे बघा, जत्रेतलं मुख्य काय असतं, खाजा, ते लाडू वगैरे असतात ना, ते असे भरपूर स्टॉल लागलेले असतात, म्हणजे असतातच ते जत्रेमध्ये. पण आमच्याकडे खाजा वगैरे कोण खायला मागत नाही, त्याच्यामुळे मी काही खरेदी केलं नाही. आवडतच नाही आमच्याकडे. आणलं तरी पण ते घरामध्ये पडून राहतं. पण गावी जेव्हा जत्रा असते ना आमच्या इथे, तेव्हा खाजा आपल्याकडे मुख्य असतं ना. हा, आणि गरम गरम असं बनवतात. हा, गरम गरम असं आपल्या डोळ्यापुढे तिकडे बनवतात, ते घ्यायचं विकत.
पण जत्रेमध्ये ताजं भेटतं. हां ताजं असतं असं. पण आमच्याकडे नाही खात त्याच्यामुळे मी काही खरेदी केलं नाहीये. चला आता सकाळी तुम्हाला मी दाखवील काय काय वस्तू घेतल्या. बसा बेटा खाली बसा. ह्यांचं असं झालं ना ह्या दोघांना की मी कुठे गेलेली नाही आणि कुठे नाही बोला. हे असे आता दोघं जण करतात. हा बघा हा वाघ्या बघा. वाघ्या ना आपला खूप आता मस्ती करायला लागलेला आहे. बस बेटा खाली बसा खाली. गुड बॉय बनायचं. हा आता पुरा जेव्हा दम दिला ना जाऊन बसला इथे. कळलं गार खूप गार आहे बापरे. गारटलं. आता जर घरात आलो ना तेव्हा जरा बरं वाटलं. त्या थंडी असं हे झालं. तर गाडीच्या काचा आपण बंद केल्या म्हणून बरं झालं. नाहीतर संपूर्ण असं गारठून गेलं होतं. बरं वाटलं ना पण जरा असं वेगळं असं बरं वाटलं जरा. आता की नाही खारे पाटलांना पण जत्रा असते. ती कधी येते काय माहित नाही. पण खारे पाटण जरा लांब पडतं आम्हाला त्याच्यामुळे हे जवळ होतं ना. खारे पाटण जवळ आहे लांब पडलं. खारे पाटण किती किलोमीटर आहे? 15 किलोमीटर आहे. काय बोलतो सरळ हायवेचा रस्ता आहे ना. मग आणि पटकन जायला होतं. आणि हा आपण आतल्या ह्याच्यात गल्ली पाळगाव आतमध्ये आपल्या इथून. आणि रस्ता किती खराब होता बघितला. बापरे रस्त्यामध्ये खड्डे किती होते. आणि गाड्या यायच्या ना अशा समोरून. म्हणजे रस्त्याने इतक्या गाड्या होत्या ना खूपच गाड्यांची लाईनच लागली. हा वळणाचा रस्ता. गाड्या इतक्या होत्या रस्त्याने. म्हणजे आता जत्रा होती ना त्याच्यामुळे गाड्यावर पण भरपूर म्हणजे होतं. नाही तर गावच्या ठिकाणी असं रात्रीचं बाहेर पडलात ना तर गाड्यावर खूप कमी असतात. आणि हायवेला आपण हे खारेपाटण म्हणजे हायवेला जातो ना आपण. खारेपाटण हायवेला मुंबई गोवा हायवे रोड आहे त्या साईडला खारेपाटण म्हणजे सरळ रस्ता आहे. मग ते कसं बरं पडतं आपल्याला असं काय वाटत नाही. पण जेव्हा वळणाचे रस्ते ना आतल्या साईडनी गावच्या आतल्या साईडनी त्यावेळेस मग असं आपल्याला वाटतं की खूप लांब आहे. आता आपण बुरंबावड्यातनं गेलो तर आपलं बरं पडलं असतं ना. बुरंबावड्यातून आपले 5 किलोमीटर वाचलं असतं. हां पण आम्ही तरळ्यातनं गेलो कारण आम्हाला पेट्रोल पण भरायचं होतं त्याच्यामुळे तरळ्यातनं गेलो. तर एक 5-6 किलोमीटर आपलं जरा म्हणजे दुसऱ्या कासारड्यावर गेलो. 10 किलोमीटर जास्त झालं. हां असं. पण पेट्रोल भरणं पण गरजेचं होतं. मी असा विचार केला तुम्हाला सकाळी वस्तू दाखवीन पण नको आत्ताच दाखवते. 1 मिनिट जरा बाहेर काढते. शेरू तिकडे होत बेटा. दादा आला रे दादा आमचा. ये हां दादा जत्रेत ना आला. जत्रा फिरायला गेलेला बाहेर बाथरूम मध्ये. काय रे तुम्हाला कळत नाही जरा पण. हां तर सामान बघा तुम्हाला दाखवते आता. ए आवाज करू नका शांत राहा जरा. वाघ्या शेरू ए आता आवाज अजिबात करू नका. तर हे बघा हे खारी बटर आणि काय आहे टोस्ट. हे कुणालच्या बाबांनी घेतलेलं आहे जत्रेतली खास मिठाई. आता खाजा नाही घेतला ना म्हणून ते घेतलेलं आहे. ही थोडीशी भाजी म्हणजे टोमॅटो वगैरे म्हणजे होते ना भाजीवाले त्याच्यामुळे आपण माहिती नाही बायका बघितल्यावर आपल्याला घेऊच वाटतं तर घेतलं. टॅमॅटो आणि कोथिंबीर नाही मिरची आहे ती. आणि ह्याच्यामध्ये बघा कांदे आणि बटाटे आणि हा एक कलिंगड एवढ्या वस्तू आहेत. आणि सगळ्यात आवडती बघा ही आम्हाला तिघांना पण आवडलेली वस्तू ह्या चिनी मातीच्या बरणी. तुम्हाला मी बाहेर काढून दाखवते. मी एकच घेत होती पण कुणालचे बाबा म्हणाले की 2 घे छान दिसतं तसं. आणि खूप शोधून घ्याव्या लागल्या. तुम्हाला मगाशी म्हणाले क्वालिटी 50 रुपयाची ही एक बरणी आहे. खूप असं शोधावं लागलं. मी म्हटलं मीठ वगैरे किंवा लोणचं वगैरे ठेवायला होईल म्हणून मग ह्या घेतलेल्या आहेत. मी या वस्तू बघा तुम्हाला दाखवते ना. दोघं जण माझ्याकडे एकटक बघतात की आई आता काहीतरी पिशवीतनं काढते आम्हाला खायला. तुम्हाला दिला की नाही खाऊ आणलेलं ना खाल्ला ना. मग आता तुम्हाला अजून काय हवंय आईस्क्रीम पाहिजे. उद्याला आईस्क्रीम म्हटल्यावर शेपटी बघा कशी आमची हलते ती. आता नाही थंडी आहे ना. उद्या दादाला सांगते ना मी आणायला. किती लबाड आहेत. हां मी एक वस्तू बघा काढते ना त्यांना असं वाटलं खाऊ काढते आई. हे बघा ह्या 2 घेतल्यात मी. तुम्ही म्हणाल प्रिया आज पटकन दाखवत नाही पण काय करू. हे दोघं जण बघा असे असतात. आता बघा त्यांची नजर बघा आता मी इथे आहे ना तुम्हाला दाखवते ना त्यांची नजर बघा खरोखर ना बघ कसे बघतात ते. 50 रुपयाची एक बरणी अशा 2 बरण्या आपण घेतलेल्या आहेत. कुणाला जरा आवाज कमी कर बाबा. आणि ह्या बघा ह्या बालद्या घेतल्या 2. 100 रुपयाला एक बालद्या का बादली. चला दोन्ही पण शब्द वापरूया आपण. बादली.
तर 2 घेतल्या मी. म्हणजे टप वगैरे असतात ना, मोठे मोठे टप, खूप मोठे मोठे असे, ते सगळे म्हणजे कोणतं पण भांडं घ्या तुम्ही, बादल्या वगैरे ते सगळे 100 रुपये असं होतं. तर मला बादल्यात हवं होतं म्हणून मग मी तेच घेतलं. बस इतक्याच वस्तू आणलेल्या आहे. आणि आम्ही काय आईस्क्रीम खाल्लेला आहे आणि वडापाव आणि काय कटलेस, ज्याला अजिबात चव नव्हती. आईस्क्रीम छान होता पण वडापाव आणि कटलेस चांगलं होतं. वडापाव तर अजिबात चव नव्हती, त्या चटणीला पण चव नव्हती आणि त्या वडापावला पण चव नव्हती. मला असं वाटलं कुठच्या कुठं घेतलं असं झालं. मार्केट आहे कमवायला लोक घेतात गपचूप. नाही बा, असं नाही ना, चांगलं द्यायचं असं बोलते मी. बाबू काय पाहिजे? आईस्क्रीम पाहिजे? उद्या देईन, उद्याला, आता नाही, आता थंडी आहे ना. काय नाही आणलं बाबा, खाऊ नाही आणला मी. झोपा आता, दिला ना खाऊ. बघ ना कुणाला कसे बघतात दोघं जण. लबाड बोके, लबाड. झोपा आता. झोपलेत ते खाली, आता बसलेत दोघं जण, जाम हैराण करत होते. त्यांना असं वाटलंय आता की सकाळ झालेली आहे, त्याच्यामुळे दोघांची मारामारी चालू होती, वाघे आणि शेरू यांची. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. एकदा शेरू झोप जा. चला काही करा, चला वाग्या, कुणाला त्याच्या अंगावर टाका दोघांच्या.